आणि त्यामुळे कुठेतरी क्रिकेटचा दर्जा खालावतो. चला मॅच ऑन करायची आहे. प्लीज प्लीज तिसगाव त्याने मी पाठवतोय. चला सापाडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवून त्या सापाडे लगेच. खूप चांगलं नियोजन या ठिकाणी स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2021. 6 डिसेंबर पासून म्हणजे आजपासून हा क्रिकेटचा थरार सुरू झालाय आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे 9 डिसेंबरला, ज्या ठिकाणी तुम्हाला कळेल की जी बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजची ती कुठल्या खेळाडूच्या नावावर जाणार आहे. आता तर प्रत्येक स्पर्धेमध्ये म्हणजे प्रत्येक 4 स्पर्धांपैकी 2 स्पर्धांमध्ये तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक पाहायला मिळते. तितकंच प्रेम आहे, ग्लॅमर क्रिकेटला प्राप्त झालंय आणि जोच आयोजक बाईक हे मालिकावीरचं पारितोषिक ठेवतोय त्याची स्पर्धा 50% यशस्वी झाली म्हणजे समजा. तर या ठिकाणी देखील गुरुवारच्या दिवशी ती बाईक या ठिकाणी घेऊन आणण्यात येईल आणि एका खेळाडूला ज्याचा चांगला खेळ असेल, ज्याचे पॉइंट्स चांगले असतील त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला प्रदान केला जाईल. पण त्यासाठी पाहूया, घोडदौड चालू आहे. 32 संघ खूप चांगलं बॅटल या ठिकाणी करणार आहेत. आजच्या दिवसामध्ये 8 संघांना तुम्ही पाहिलं, उद्या 8, त्यानंतर बुधवारी 8 आणि गुरुवारी 8 असे 32 संघ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक 2021. सर्व मॅचेस आज रफ अँड टफ झालाय, कुठला सामना एक हाती झाला नाहीये. या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला, मांडेरी विपक्ष सापर्डे. शेवटच्या क्षणाला सापर्डेची गोलंदाजी खूप चांगली दाखवली, चुणूक त्यांची पाहायला मिळाली आणि फलंदाजी करताना थोडीशी सुमार दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळेच कुठेतरी पराभवाच्या छायेत जाऊन पोहोचलेला आहे जय मसुबा मांडेरी हा संघ. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, विकी आणि अतुल. आणि गोलंदाजी मार्कवर तिसगाव संघाकडून सुरुवात करतोय ऋषभ. चला मॅच ऑन. 4 षटकांचं क्रिकेट तुमची आमची सर्वांची आता रंजकता रोमहर्षकता वाढली जाईल, हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. कारण तुमचा संघ, घरचा संघ जेव्हा तुम्ही खेळत असतो तेव्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये धडधड होतच असते. कारण दोन्ही अतिरिक्त खेळाडू आवर्जून वाट पाहतात की आमचा संघ कधी जिंकेल, साफर्डे जिंकेल की तिसगाव. प्रश्नाचं उत्तर मिळेल थोड्याच वेळानंतर. चला मॅच ऑन. टाइम रेकॉर्ड केलं जाणार आहे 4:35 आम्ही या ठिकाणी आमच्या धावफलकावर रेकॉर्ड करतोय. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज ऋषभ. स्लॉग स्वीप करायचा होता पण व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये. बॉलला पाठवले शॉर्ट लेग रिजन मध्ये. एक धावमध्ये स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकवर अतुल पाटील येतोय. सुरुवात एकेरीने केली जाते विकीच्या माध्यमातून. विकी देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज राहिलेला आहे सापाडे टीमचा आणि अतुल पाटील देखील व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळतोय. आणि आपण जर गोलंदाजाचा विचार केला, ऋषभ जो पहिल्या सत्रामध्ये देखील त्यांनी चांगली सुरुवात तिसगाव संघाला मिळवून दिली होती आणि या महत्वपूर्ण दुसऱ्या सामन्यात सुद्धा त्याच्यावरच कर्णधाराने जबाबदारी दिली आहे एका चांगल्या षटकाची. ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर जास्त बाहेर आहे उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचाच्या माध्यमातून चेक केले जाते. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. नो अपील फॉर वाईड. वाईड बॉलची खूण धावसंख्या जाईल एकने पुढे पोचेल ती म्हणजेच 2 या आकड्यावर. पहिले षटक पॉवर प्लेचं 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 या सर्कलच्या बाहेर तैनात केलेले पाहायला मिळत आहेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या या. त्यामुळे माझा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून बॉल बाहेर काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल सीमारेषा पार. मिळतो चौकार. धाव संख्या झाले 6. रिजनच्या मधोमध या ठिकाणी खेळला आहे. एक्झिक्युशन खूप प्रॉपर आहे. शॉर्ट सिलेक्शन देखील तितकंच देखणं आणि टायमिंग लाजवाब. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धाव संख्या झाले 10. यावेळेस मात्र सूर गवसतोय अतुलला, कारण गेल्या सामन्यामध्ये फक्त 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. स्ट्रगल त्याचं चालूच होतं. जवळपास 13 धावा खेळण्यासाठी त्याने घेतले होते 8 बॉल्स. पण आता आपण जर पाहिला त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला तर आतापर्यंत त्याने 2 बॉल्स केले आहेत आणि 2 बॉलवर 2 चौकार. सुरुवात चांगली होते या ठिकाणी.
कुशल स्पोर्ट्स शिशा 11 सापाडे संघाची धावसंख्या 10 झाले. ऋषभला कमबॅक करावा लागणार आहे आपल्या तिसगाव संघासाठी, कारण कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि तो विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आम्हाला ठाऊक आहे. पण सध्याच्या घडीला अतुल हावी होतोय गोलंदाजीवर, प्रत्येक पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय. रोलर लेन, शॉर्ट ऑफ गुड लेन, पण तरी देखील प्रत्येक बॉलवर आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयास. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये इनफिल्डच्या आत बॉल स्टॉप केला जाईल. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला, स्ट्रायकर पंचाच्या बाजूला हा बॉल अडवला जाईल. तोपर्यंत एकदा मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर. सिंगल्स देखील तितकंच गरजेचं आहे, जितक्या 4 आणि 6 तितक्या एका धावेला देखील महत्व आहे. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी खूप महत्वाची आहे. गोलंदाजांवर दबाव वाढवण्यासाठी ती रोटेशन पॉलिसी खूप महत्वाची भूमिका अदा करत असते. हो, यावेळेस हलक्या हाताने बॉलला हुक केलं जाते. क्षेत्ररक्षक नाही आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि डीप मधून मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक येईपर्यंत अतुलचा कॉल होता, नकार दिलाय. या ठिकाणी विकीने अतिघाई संकटात नाही आणि कदाचित आता अतुलला धावचीच्या स्वरूपात परतावं लागलं असतं. धाव घेताना दोन्ही फलंदाजाची मंजुरी असणं गरजेचं आहे आणि एकाच फलंदाजाने कॉल दिला होता आणि खूप चांगला नकार. मी कौतुक करेन विकीचं, त्याने योग्य त्या वेळी नकार दिलाय आणि त्याचमुळे कुठेतरी आता सुटकेचा निश्वास टाकलाय त्या ठिकाणी अतुलने. धावसंख्या झाले 13 धावा. पुढचा बॉल ऋषीचा. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक स्वीप केलं जाते. क्षेत्ररक्षक नाही बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, बॉल मध्ये सरळ निघून जातोय प्रेक्षकांचं अभिवादन करण्यासाठी. 4 धावांचा चौकार मिळतोय. 17 धावा. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कुशल स्पोर्ट्स शिशा 11 सापाडे टीमची 17 धावा. विजय येतोय. गायकवाड, विजय गायकवाड येतोय गोलंदाजी मार्कवर. 2 फलंदाज सेट झालेत आता, चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. विकी आता खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर आणि अतुल खेळतो वैयक्तिक 9 धावांवर. दोन्ही फलंदाजांनी 3-3 बॉल घेतलेत आणि चांगल्या पद्धतीने आता ह्या कामगिरीचं फायदा होणार आहे सापाडे टीमला. सुरुवात चांगली झाली आतापर्यंत या डावाची सापाडे संघासाठी. विजय फुलटॉस बॉल आहे, हलक्या हाताने बॉलला प्लेस केले जाते मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता. 2 धावा पूर्ण केल्या जातील. वेस्ट आईट नो, इट इज बीमर. आणि पुढचा बॉल असणाऱ्या पंचांच्या निर्णयाप्रमाणे 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यस, पुढचा बॉल फ्री हिट असेल. अंपायरचं डिसिजन या ठिकाणी आलेलं आहे आणि या बॉलवर संधी आहे अतुलला. जहा मारो जैसे मारो मर्जी अतुल की. यावेळेस चांगला बॉल या ठिकाणी विजयने हाताळल्यात. हलकासा कमी गतीने बॉल हाताळलाय. पिचिंग देखील शॉर्ट ऑफ गुड लेंथ होतं. शरीराचा वेध घेणारा बॉल लेग बाय चिकून पंचांच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या 21 झाले. फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही फायदा उचलता आला नाही अतुलला, कारण सर्वांना ठाऊक आहे की फ्री हिटच्या बॉलवर फलंदाज आक्रमक होत असतो आणि अशा वेळेला ब्लॉक होल डिलिव्हरी किंवा स्पीड व्हेरिएशन असणारी डिलिव्हरी गोलंदाजाला वाचवू शकते आणि त्याच अस्त्राचा वापर या ठिकाणी विजयने केलाय आणि अतुलला अडवलं जाते. जास्त काही प्राप्त करता आलं नाही या फ्री हिटच्या बॉलवर. स्ट्राईकवर आता फलंदाज असेल विकी. विजय राईट आर्म राऊंड, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयास झालाय. आयडियल पोझिशन काय आहे रिव्हर्सची, तर बॉडी लाईन बॉल असायला हवा, कमरेच्या उंचीचा बॉल असायला हवा आणि त्यानंतर मात्र तुमचे रिफ्लेक्सेस फास्ट असायला हवे. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत रिव्हर्स खेळण्यासाठी आणि कुठेतरी ताळमेळ चुकला आणि रिव्हर्स कंप्लीट करता आला नाहीये बॅट्समन विकीला. यावेळेस सररेषेत शरीरापासून दूर ड्राईव्ह केलं जाते. कव्हर रिजन मध्ये इनफिल्डच्या आत बॉल स्टॉप केला जाईल. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे गोलंदाज विजयने. धावसंख्या 22 आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज ऋषभने, पण त्यानंतर मात्र कुठेतरी जखमेवर मलमपट्टी लावण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज विजय करतोय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. हात खुले करण्याची संधी मिळत नाहीये. 3 बॉल्स त्याने हाताळलेत आणि 3 बॉल्स मध्ये खर्च केलेत 5 धावा. धावसंख्या झाले 22. स्ट्राईकवर आता अतुल पाटील.
विजय छोटा सरनप आहे पण अनुभव खूप चांगला. विजय राईट आर्म राऊंड. हो यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्वीप केलं जाते बॉलला. लेफ्ट शॉट देखील आपण म्हणू शकतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकतंय. लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा नक्कीच होणार आहे. तिसरी धाव आणि चौथी धाव पूर्ण केली जाईल आणि या आजच्या दिवसातल्या धावून पहिल्या 4 धावा अतुल आणि विकीच्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. 26 रन. बघा अजूनही थकवा जाणवत नाही अतुलकडे. सडपातळ शरीरयष्टी आहे. फिटनेस पुरेपूर ठासून भरलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये देखील त्याचा सराव चालूच होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर मात्र कुठलेच हावभाव दिसत नाही थकव्याचे. थोडासा थकवा जाणवतोय विकीच्या शरीरयष्टीवर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्ड मॅन क्षेत्र निवडलाय. बॉलला ज्यांचा सुद्धा. त्यामुळे प्रत्येक बॉलवर तुटून पडतायत या ठिकाणी अतुल आणि विकी. एज लागते. गली विजय क्षेत्ररक्षक आहे. बॉल स्टॉप करेपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 धावा. बिनबाद 33 धावा. चला नवीन गोलंदाज पाठवून द्यायचा. नो ड्रिंक्स ब्रेक, नो स्ट्रॅटेजिक टाइम आउट. दोन्ही संघासाठी या सूचना असणार आहेत. लगेचच मॅच ऑन ठेवायची आहे. विनंती असणार आहे. पंचांनी वारंवार त्यांना सूचना करायच्या आहेत. 2 पंच सकाळपासून खूप चांगलं काम त्या ठिकाणी करतायत. प्रसादजी सहस्त्रबुद्धे आणि शशांकजी पाटील. स्कोरर आमच्या सकाळपासून अल्पेशजी गायकवाड आणि हरदीप भुईर हे धावसंख्या लेखनाचं काम करतायत सकाळपासून. जगदीशजी पाटील नारिवली आणि मी स्वतः मनीष पाटील जो मॅचचा लेखाजोखा आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आमचे संगीत वादक आहेत, डीजे आहेत, डिस्क जॉकी मयूर सावंत, टिसगाव कल्याण. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सूरज म्हात्रे जीटीसी लाईव्ह. खूप चांगलं या ठिकाणी वर्क या ठिकाणी जीटीसी लाईव्हचं खास करून कौतुक करायला हवं. आणि कल्याण डोंबिवली आणि तसेच पूर्ण प्रेक्षक महाराष्ट्रातले म्हणा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, कारण आता पण आपण पाहिले ते जवळपास 600 ते 750 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कित्येक स्पर्धा चालू आहेत. जर तुम्ही युट्यूब ओपन केलं तर कित्येक स्पर्धा तुम्हाला चालू असल्या पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्यात आता 550 प्रेक्षक आम्हाला कंटिन्युअसली पाहतायत, ऐकतायत. तर हेच आहे या स्पर्धेचं यश. थँक यू ऑडियन्स फॉर युअर व्हॅल्युएबल व्ह्यूइंग. नवीन गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवर येते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अतुल पाटील. अतुल जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये जाणवते. 8 बॉल्स मध्ये त्याने 22 धावा बनवलेल्या आहेत आणि विकेने खूप चांगली साथ दिले. 5 बॉल्स मध्ये 8 धावांची. गौरव गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्वीप केला जातोय बॉलला, पण शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी. बॅकअप प्लॅन रेडी होता, आपण कदाचित तो क्षेत्ररक्षक लॉंग लेगचा फाईन लेग पर्यंत पोहोचू शकला नसता, कारण बॉलला वेग होता, वळण होता. वेगाचा फायदा केला जातोय आणि बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं जाते. यस, फर्स्ट एड मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. दुखापत गंभीर नसावी. यस, पंच त्या ठिकाणी आहेत. यस, पाठवून देतोय.
हा विश्वास खूप महत्वाचा आहे. आताच्या काळामध्ये आपण भाऊ भावावर विश्वास ठेवत नाही, पण मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज एकमेकांवर विश्वास ठेवून 2 धावांना 4 धावांमध्ये कन्वर्ट करतात. क्या बात आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. गौरव यावेळेस पुन्हा एकदा लॅप शॉट खेळायचा होता. मागच्या क्षेत्रामध्ये फाईन लेग मध्ये हवेत खेळायचा होता बॉलला, पण कुठेतरी बॉलचा टप्पा थोडासा पुढे राहिलाय, त्यामुळे बॉलच्या टोला बॉल कनेक्ट होत नाही की काय की शरीराला, या शरीराला बॉल कनेक्ट होतोय. तेच मी म्हणालो होतो की कनेक्शन प्रॉपर झालं नाही. धावसंख्या झाली ती म्हणजेच 39 धावा, 39 रन्स. आता स्ट्राईक एंडला बॅट्समन अतुल पाटील आहे. वेगवान क्रिकेटसाठी हे दोन्ही फलंदाज ओळखले जातात, पण आता गौरवला आपली चुणूक दाखवावी लागेल, आपली हुशारी दाखवावी लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. सक्सेस मिळणार आहे, कारण बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जातो सीमारेषा पार, मिळतो 4 धावांचा चौकार. धावसंख्या झाली 43. दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर चौकार, 5व्या बॉलवर काय स्ट्राईकवर आहे अतुल पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. गौरव वेगवान रनअप आहे, मिडियम पेस गोलंदाज. पिचिंग अचूक करावी लागेल, पण यावेळेस मात्र ओळखलंय की यॉर्कर लेंथ बॉल आहे. फ्रंट फुटला पुढे घेऊन या बॉलला स्वीप केलं जात आहे. फाईन लेग रिजन मध्ये बॉल जातो सीमारेषा पार, मिळतो 4 धावांचा चौकार. धावसंख्या झाले 47. 47 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. पाच तिसऱ्या षटकातले फुल टॉस आहे. बॉल हवे, क्षेत्ररक्षक नाहीये. थर्ड मॅन मध्ये बॉल जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉल मिळतोय दमदार चौकार. आणि आता मात्र अर्धशतकी भागीदारी झालेली आहे विकी आणि तुझी जोरदार टाळ्या. 4 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये नाबाद अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी अतुलची आणि विकीची. येतोय सौरभला कमीत कमी धावांचं आणि जास्तीत जास्त विकेटचं षटक हाताळावं लागणार आहे, कारण आता सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे. तिसगाव संघाच्या हाताबाहेर सिच्युएशन गेलेली आहे आणि सिच्युएशनला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त नाही तर कमीत कमी धावांचं षटक आणि जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे 51 धावा, 51 आफ्टर 3 ओव्हर्स. 17च्या धावगतीने खेळतोय कुशल स्पोर्ट्स शिशा 11 सापार्डे. हा संघ 17च्या धावगतीने खेळतोय. प्रति षटकामध्ये 17 धावा तो गोळा करतोय आणि आता स्लॉग ओव्हर आहे. आणि आता जी आक्रमकता आहे ती आक्रमकता दुपटीने वाढेल की आक्रमकता थांबवण्याचा प्रयत्न करेल सौरभ. लेट्स सी. 4थ्या षटकाची सुरुवात करतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल विकी. यावेळेस बॉल हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता. धावाची संधी असेल पण वाऱ्याच्या वेगाने डोळ्याचं पातळ लवते ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. आणि असा फिटनेस प्रत्येक संघाने मेंटेन करायला हवा. थोडंफार शरीरयष्टी देखील आपल्याला मेंटेन करायला हवी. जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तर तुमच्याकडे जर मोठे फटके नसतील तरी चालतील. तुम्ही मैदानी फटक्याने देखील जास्तीत जास्त धावा गोळा करू शकता. आणि त्याचं तुम्ही उदाहरण पाहायचं असेल तर हा सामना रिव्हर्स करून पुन्हा एकदा तुम्ही वाहू शकता. पुन्हा एकदा खूप चांगली स्क्वेअर कट करविलिनियर मोशन आहे त्या ठिकाणी. थर्ड मॅन रिजन मध्ये पुन्हा एकदा फंबल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न सक्सेस होतोय. बघा आमची नजर या ठिकाणी वळते. नजर पुन्हा एकदा खेळपट्टीवर जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. याला म्हणतात नाईस रन बिटवीन द विकेट. धावसंख्या 55 झाले.
55 धावा पूर्ण करण्यासाठी सिंगल्स, डबल्स, ट्रिपल आणि फोर्स वर जास्तीत जास्त विश्वास ठेवला गेलेला आहे. कारण या डावामध्ये आतापर्यंत 2 वेळा 4 धावा कंप्लीट केल्यात, म्हणून एकच षटकार आतापर्यंत आलाय. म्हणजेच काय, सर्व धावा या ठिकाणी धावून गोळा केलेल्या आहेत या दोन फलंदाजांनी. यावेळेस स्कूप करायचा तो बॉलला फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. येस, विथ बॅट एक सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 56 धावा, 56. अजूनही विकेट डाऊन होत नाहीये. क्या बात आहे. आता मात्र कोण थांबवणं कठीण होऊन बसलेलं आहे सापाडे संघाला. दोन्ही फलंदाज मात्र वेगाने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रॅटेजी चांगली आहे सापाडी टीमची. 6 नाही आले तरी काय झालं, पण आम्ही 1, 2, 4 ने धावफलक पुढे नेऊ शकतो. पुन्हा एकदा बॉलला चॉप केलं जात आहे पॉइंट रिजन मध्ये. बॅकवर्ड पॉइंट रिजन म्हणून क्षेत्ररक्षक काही पण फेक होते. धावचीची संधी मिळतच नाहीये. मी तर म्हणेन धावचीची संधी मिळतच नाही, कारण बॉल पोहोचेपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय, धावा कंप्लीट करतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 58 या आकड्यावर. 4 बॉल्स फेकून झालेले आहेत. 5वा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सौरभ. ऋषभने नाराज केलंय, विजयने नाराज केलंय, गौरवने नाराज केलंय, कर्णधार आणि सौरभने सुद्धा आतापर्यंत. सौरभ, या सौरभने आता ती नाराजी दूर केले. म्हणजे काय, कानावर फक्त कानामंत्र पडण्याची काय आम्ही वाट पाहत होतो काय. सौरभला जाणवलंय की कुठेतरी फलंदाज हवी होतोय अतुल पाटील, आणि त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात त्रिपळाचीच्या स्वरूपात बाट केलंय आणि तंबूचा आसरा घेण्यासाठी प्रवृत्त केले गेले. नवीन फलंदाज लगेच पडून द्यायचंय. येतोय सागर पाटील, आणि आता मात्र 58 धावांची भागीदारी पहिल्या विकेटची ती मोडीत काढली जाते. टाळ्या झाल्या पाहिजेत अतुलसाठी. जबरदस्त ग्राउंड शॉट्स त्याचे पाहायला मिळाले. शिस्तबद्ध खेळी आणि चांगली कॉलिंग. रनिंग मिड विकेट खूप कमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. कॉलिंग खूप महत्वाचं आहे. स्वतःचा एंड सांभाळून तुम्हाला आपल्या सहखेळाडूला देखील साथ देण्याची असते मैदानावर, आणि ती साथ या ठिकाणी विकीची अतुलला मिळाले आणि अतुलची विकीला मिळाले. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या थांबले आता 58 या आकड्यावर. 58 रन्स. हळूहळू आता अंधाराचं सावट या मैदानावर पसरते. थंडीचे दिवस आहेत. दिवस लहान असतो, रात्र मोठी. सौरभ लेफ्ट आर्म फ्राउंड. बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होतोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी पंचांनी मात्र नकार दिलेला आहे. सुरक्षितरित्या तो फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर कुशल स्पोर्ट्स ऋषा 11 सापाडे टीमची धावसंख्या झालेली आहे 59 धावा, आणि जिंकण्यासाठी 60 धावा पूर्ण कराव्या लागतील 24 बॉल्स मध्ये. जरी मेरे तिसगाव संघाला. चला लगेचच विनंती करतोय, सर्वात कमी धावा सौरभने दिलेल्या आहेत या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. बघा, या महत्वाच्या गोष्टी आहेत, अप्रिशिएट करणाऱ्या गोष्टी आहेत. कारण पहिल्या 3 षटकामध्ये गोलंदाजांना मार बसलाय, पण स्लॉग ओव्हर मध्ये ज्या वेळी सर्वात जास्त धावा फलंदाज गोळा करण्यासाठी सक्षम असतात, त्यावेळेस मात्र कुठेतरी धावांना अंकुश लावण्याचं काम त्या ठिकाणी सौरभने केलंय. यशस्वी षटक मी म्हणेन या 4 षटकांपैकी सौरभचं ठरलंय. तर लगेचच विनंती करतोय, सापाटे संघाने आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचे आणि तिसगाव संघाने आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल तो आम्हाला मायक्रोफोनवर ऐकायला मिळेल. कमेंट्री बॉक्स मध्ये जगदीश पाटील यांचा बुलंद आवाज.
वेळ प्रत्येकाची येते, वेळ प्रत्येकावर येते, हे देखील वाक्य महत्वाचं आहे. आयोजक आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय राहुलजी भोईर आणि त्यांच्यासोबत ग्रामस्थ मित्रमंडळ माणेरे. चांगली साथ आजच्या दिवसामध्ये सन्माननीय जगदीशजी पाटील यांची मिळाली. सूरजदादा म्हात्रे यांचा विश्वास तर आमच्यावर आहेच. GTC लाईव्हचे सर्व आणि सर्व ऑल इज वेल नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. चला, निल्सन मडवी बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय, सज्ज होतोय. 60 धावा डिफेंड करायच्या आहेत या ठिकाणी सापर्डे संघाला. चेस होईल का तिसगाव संघाकडून? लेट्स सी. पहिला बॉल निल्सन मडवी. आडव्या बटेने खेळण्याचा सोपा बॉल होता. सरळ रेषेत येऊन बॉलचा पाठलाग करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले असते तर धावा मिळू शकल्या असतात. 3 पद्धतीने क्रिकेट खेळायचं असते, स्क्वेअर ऑफ द विकेट, फ्रंट ऑफ द विकेट आणि बिहाइंड द विकेट. तर यावेळेस या जो नियोजन असते तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा असतो की कुठल्या बॉलला कुठल्या क्षेत्रामध्ये खेळायचंय. या ठिकाणी मित्र अभ्यास कुठेतरी कमी पडलाय. पुढचा बॉल निल्सन मडवीचा. पुन्हा एकदा बॉल पप्पा पडल्यानंतर खाली राहते उजव्या यष्टीच्या बाहेर. पिचिंग प्रॉपर. निल्सनची बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. आता आमच्या मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळेल गोड आवाज नाही म्हणणार मी, बुलंद आवाज माणेरेचा मिस्टर राहुलजी भोईर. दोन बॉल बॅक टू बॅक डॉट आलेत निल्सनचे. पुन्हा एकदा रिपिटेशन होते. असं वाटतं मी रिप्ले पाहतोय की काय GTC ला आम्हाला रिप्ले दाखवते की काय, कारण टप्पा शॉट ऑफ गुड लेंथ उजव्या यष्टीच्या बाहेर 5व्या 6व्या स्टंपवर ट्रॅव्हलिंग रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. आणि खूप चांगल्या पोझिशन मध्ये या गोलंदाजी करतोय. बॉलला फ्लाईट देत नाहीये, टॉस करत नाही बॉलला. आपल्याला फुटवर्क कमी पाहायला मिळतो, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. आणि आपले धुमाल सर सातत्याने म्हणत असतात की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. तो फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निल्सन मडवीचा बघा. शरीर जरी भारी भक्कम असला त्याची लेंथ भरपूर चांगली आहे. लेंथ वरती तो भरपूर चांगला अभ्यास करतो. आणि जेव्हा चेंडू रिलीज करताना पूर्णपणे खांद्याचा वापर करतो आणि त्याचा वापर करत असताना त्याचा फायदा त्याला भरपूर होतो मनीची. आणि आतापर्यंत सापाडी संघाला त्याचा बेनिफिट झाला, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतो निल्सन मडवी. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला. आणि आम्ही माहिती काढलेली आहे विकिपीडियावरून की निल्सन मडवी हे उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज राहिले होते, पण सराव त्यानंतर कमी झाला. आणि त्यानंतर मात्र कुठेतरी आता करतायत प्रयत्न चांगली गोलंदाजी करण्याचा. त्यांचा बिझनेस मोठा असल्या कारणाने त्यांना वेळ मिळत नाहीये, त्याच्याकडे जास्त लक्ष त्यांचं असतं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका आवाज आहे तिकडे. फिल्डर उपस्थित विघ्नेश मडवी झेल गाली. परतावा लागेल फलंदाज अनिकेत भोईरला मैदानाच्या बाहेर. लागणारा हा पहिला मोठा धक्का. तिसगाव संघाला फलंदाज बाद. ओलसरपणा आपल्याला जाणवतो विकेटवरती. त्याच्यानंतर बघतो पाऊस, अवकाळी पाऊस झाल्या कारणानं इथे जास्त बेनिफिट आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांना झालाय. आपण भिवंडीमध्ये सातत्यानं समालोचन करतोय, तिथे विकेट कॉन्क्रीटची असते. किती जरी पाऊस झाला तरी देखील तिथे जास्त बेनिफिट गोलंदाजांना मिळत नाहीयेत. आता मातीच्या विकेट असल्या कारणानं इथं आजच्या दिवसामध्ये अक्षरशः बेनिफिट भेटलाय. कारण का बघतो आपण मानेरे टीमचं काय झालं तेच परेशान नक्कीच बघतो. परिस्थिती तशीच आपल्याला पाहायला भेटली. कारण का पहिल्या इनिंग मध्ये एक चौकार होता सापाडे संघाचा, त्याच्यानंतर एकही चौकार आला नाही. सिंगल डबल त्यांनी धावा बनवल्या, स्ट्राईक रोटेट केली. मग सेकंड इनिंग मध्ये देखील बघतो आपण मोठे फटके येऊन देखील मानेरे टीमला त्या धावा चेस करता आला नाहीयेत. त्याचं कारण विकेट जास्त फायदा देतोय गोलंदाजांना. गोलंदाजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्ही मातीची खेळपट्टी या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिली आहे. खूप कमी आयोजक आहेत जे मातीच्या खेळपट्टीवर खेळवत असतात. आमच्या परिसरात तर नाहीच नाही. तर हे देखील एक सौभाग्य आहे या ठिकाणी जी स्पर्धा खेळण्यासाठी जे संघ आलेले आहेत त्यांच्यासाठी एक सौभाग्यशाली गोष्ट आहे गोलंदाजासाठी खास करून की तुम्हाला मातीच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी मिळते. चला अतुल पाटील जास्त वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. हनुमान अर्जुन 11 टायगर संघ ऑलरेडी दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी उत्तम खेळ केला. ओ द विकेट आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला. मिसामिंगे तिकडनं रोशन गोडे भरपूर वेगाने आले चेंडू उचलण्यासाठी. चेंडू शोधून फेक करेपर्यंत सिंगल धाव येत्या. पहिल्या मॅच मध्ये 50+ देखील धावसंख्या नव्हती सापाडे टीमची. सेकंड मॅच मध्ये 50+ 59 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. म्हणजे चांगली बॅटिंग केली अतुलनं, खूप चांगला खेळ केला. त्याच्यानंतर बघतो आपण सिंगल डबल विकेट रोटेट केली आणि त्याचा फायदा झाला या टीम नक्कीच या मॅच मध्ये खास करून सापाडे संघाला. बघा तुम्ही एकदा ज्या ठिकाणी जिंकता ज्या स्पर्धेमध्ये तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो. तुम्हाला आउटफील्डचा अंदाज येतो, खेळपट्टीचा अंदाज येतो.
पुन्हा एकदा मोठा फटका हवेमध्ये आहे. मिड विकेट रिच मध्ये क्षेत्ररक्षक पर्यंत पाहत राहतील का, तर नाही, रीच करेल आणि कंप्लीट करेल हा जेल आणि महत्वपूर्ण फलंदाज होतोय फेल. विकेट डाऊन. येस, सागरकडे देखील ती स्ट्रेंथ आहे मोठे फटके खेचण्याची. त्या स्ट्रेंथचा यूज या ठिकाणी करावा लागणार आहे. पुढचा चेंडू यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न ऋषभ आहे साकिंग एंडला. मग चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या विकेटवरती धावा बनवणं सोपा नाहीये. इथे तुम्हाला अफाट कष्ट करावे लागतील धावा बनवण्यासाठी. आणि कॅप्टनचे चेंडू आपण बघतो या स्पर्धेमध्ये यूज केले गेलेत. हा एक प्लस पॉईंट होऊ शकेल का मनीष पाटील, कारण का आपण बघतोय भिवंडीचा जर विचार केला, आपण मलंगरचा विचार केला किंवा बदलापूर विभाग असेल, इकडे आपल्याला कॅप्टनचे चेंडू जास्त पाहायला मिळतात. म्हणजे त्याचाच काय फायदा झाला की काय सिक्सरचा देखील चेंडू आपण बघतोय आता. मात्र भरपूर तो देखील भरपूर स्पर्धेमध्ये त्याचा यूज होतो. त्याच्यानंतर निव्या, म्हणजे निव्या आणि सिक्सर चेंडूचा जास्त वापर होतो. आणि त्याच्यानंतर बघतो आपण टर्बो कंपनीचा चेंडू देखील आहे, तो देखील त्या देखील चेंडूचा यूज जास्त आपल्याला पाहायला मिळतो. सिक्सर आणि फुल टॉस बॉल जास्त ट्रॅव्हल होतात हवेमध्ये. 10x त्याहून कमी आणि त्या खाली निव्या आणि त्या खालोखाल कॅप्टन. म्हणजे कॅप्टन म्हणून हा जो बॉल आहे जास्त रीच होत नाही, त्यामुळे षटकार आज जास्त पाहायला मिळाले नाहीत. राऊंड विकेट फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली तिकडं व्यवस्थित आहेत. बघतो आपण फिल्डर देखील चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज भरपूर चांगला आपल्याला पाहायला भेटला आजच्या दिवसामध्ये सापाटे टीमचा. त्याच्यानंतर डायगर टीमने देखील खूप चांगला खेळ केला. तो संघ भरपूर लवकर आला होता आणि त्यांचा देखील खेळ खूप चांगला झाला. पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल अनुमान अर्जुन 11 टायगर संघ. पुढचा चेंडू 1 टू गो. आक्रमण करण्याचा प्रयत्न, तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सातत्याने वारंवार ऑफस्टिक वरती येऊन हा फटका मग तो स्क्वेअर लेगला किंवा मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न ऋषभचा झाला. मात्र त्या फटक्याला इथनं जास्त काय त्याला यश मिळालं नाहीये. षटक क्रमांक इथनं हा देखील दुसरा झाला कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या दयनीय अवस्था पाहायला मिळते आपल्याला, फक्त 4 वरती आहे. यावेळेचा हा फटका स्लॉपशिपचा हवे तर मिस्टामिंग शॉट फिल्डर झेल खाली आहे, तिथे रोशन गोरे चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाज सागर गायकवाडला मैदानाच्या बाहेर. लागणार अजून एक धक्का. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. एकही धाव मिळणार नाही. बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबले 4 वर. 56ची अजूनही गरज आहे विजयासाठी. बघा उद्याचे सामने बरोबर वेळेवरती सुरू होतील. आज पहिला दिवस होता, तर उद्या बरोबर 9:30 वाजता आपण सामना सुरू करणारच आहोत. फिरकीचा जादूगार या ठिकाणी अतुल आपण म्हणतोय आणि फिरकीची जादू खेळपट्टीवर पाहायला मिळते. डी फॅक्टर जर नसेल तर आपण 9ला देखील प्रयत्न करूया. माझा उद्याची पहिली मॅच जांभिवली विरुद्ध असणार आहे खंबालपाडा, जुबिली विरुद्ध उंबारली, त्याच्यानंतर भाल विरुद्ध वसार आणि वडवली बी विरुद्ध खार्डी
अशा 8 संघ इनॅक्शन मध्ये असतील. जय मोसोबा वसार संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये इनॅक्शन मध्ये. उद्या बरोबर 8:30 रिपोर्टिंग करायची. जांभिवली आणि खंबालपाडा या गोष्टीची नोंद घ्या. जोईली विरुद्ध अंबारली, भाल विरुद्ध जय मोसोबा क्रिकेट संघ वसार, त्यांच्या अगेन्स्ट चेंज द गेम वडवली बीच अगेन्स्ट आपल्याला गावदेवी खाडी संघ पार्लिमेंट इनॅक्शन मध्ये. चांगल्या मॅचेस उद्या त्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक संघ आजच्या दिवसामध्ये चांगलाच खेळलाय. असं नाही आहे की कुठल्या संघाने मग सामना सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलेला आहे. आजच्या संघामध्ये सर्व संघ काकडवाल म्हणा, डायघर म्हणा, मांडा म्हणा, हेदुटणे म्हणा, तिसगाव, उंबाडे, माणेरे आणि सापार्डे सर्व संघांनी आपलं महत्वपूर्ण प्रदर्शन आपली गावची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्न केलेत. हे देखील महत्वाची बाब आहे. यावेळेस फ्रंट फुटला बॅलन्स करून बॉल्सला ऑन साईडला टर्न केले. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण निल्सन मडवी तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 धावा. चला शेवटच्या षटक गाठण्यासाठी नवीन गोलंदाज पाठवून द्या सापार्डे प्लीज. आणि लगेचच पंचांनी आपापली जागा घ्यायची आहे. हा सामना फास्ट झालाय. दोन्ही संघाचं कौतुक करायला हवं ज्यांनी वेळेबद्दल आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यालाही दिला जाईल तो आपण शेवटच्या सामन्यानंतर देणार आहोत. याची देखील दखल जिंकणारा संघ असेल त्यांनी घ्यायची आहे. आणि डायगरच्या टीम कॅप्टन यायचे प्लीज. डायगर टीम कॅप्टन सुशील आहे ना, शिवाजी पाटील यांनी यायचं प्लीज. शिवाजी पाटील टीम कॅप्टन यायचे लगेच डायगरचे. आमच्या टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. त्या ठिकाणी सन्माननीय जगदीशजी पाटील पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. चौथा पवन. यावेळेस पुल केलाय बॉलला. हाफ हँडेड होता. आत्मविश्वास नव्हता या स्ट्रोक मध्ये. फॉरवर्ड स्वेल एक रिजन मध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत एकदा मिळते. खांदे मात्र आता कुठेतरी डाऊन झालेत. शरीर यष्टी थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे. बॉडी लँग्वेज थोडीशी खालावले. महत्वाचं असतं खेळ करताना तुमच्या संघाकडून चांगलं प्रदर्शन होईल नाही होईल ही नंतरची गोष्ट आहे, पण मानसिकता सकारात्मक असणं गरजेचं. यावेळेस बॉलला हुक केलं क्षेत्ररक्षक काही लॉंग लेगला बॉल खाली येतोय आणि झेल स्वीकारताना मात्र थोडंसं लक्ष विचलित होते. शरीराचं संतुलन चुकते आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि हा मिळतोय चौकार या डावातला पहिला. धावसंख्या 10 झाली आहे. 3 रन्स 2 बॉल्स फेकून झाल्यात. अजून 4 बॉलचा काही शिल्लक आहे या दुसऱ्या डावातला. निल्सन मडवी खुश असतील. स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे. फोकस मॅन निल्सन मडवी आज इंस्टाग्राम मात्र गाजणार आहे. फुलटॉस अपील केली गेले आणि अपील उंचावून धरलेले आहे. शरीराचा वेध घेणार बॉल. इम्पॅक्ट अचूक आहे. इनलाईन बॉल आणि अशा पद्धतीने पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. गुणूक आहे, गुणवत्ता आहे, दर्जा आहे. तो दर्जा आहे देखील दाखवावा लागेल. घातक फलंदाज आहे. ती घातकता मात्र आता थोडीशी उशिराने येते का? सुरुवातीला यायला होती. तो एक डायलॉग फेमस झालाय, ये बल्लेबाज हात में बॅट नाही हतोडा भी लेके घुमते. तर आता तो हतोडा दाखवावा लागेल. तो बॅटची धार दाखवावी लागेल. यस, निल्सनशी थोडीशी चर्चा करतायत. कुठे कुठल्या क्षेत्रात हा फटका जायला हवा. लेट्स सी. हो, चांगला क्रिकेटिंग शॉट होता पण कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. स्वेलेक रिजन मध्ये बॉल जातोय तोपर्यंत एकदा मिळणार आहे. अप्रोच चांगला होता. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. फक्त मिडल ऑफ द बॅट बॉलला घेता आलं नाही. त्यामुळेच एज लागून बॉल स्वेलेक रिजन मध्ये जातोय. धावसंख्या जाते 1 ने पुढे 11 वर. 4 बॉल्स फेकून झालेले आहेत. 5वा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पवन राईट आर्म राऊंड. यावेळेस स्टॉप त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या मागे चांगला आहे. निल्सनने प्रयत्न देखील केला नाहीये बॉल अडवण्याचा. जवळपास विजयाच्या समीप पोहोचले. विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेले आहेत ते म्हणजेच कुशाल स्पोर्ट्स, शीशा 11 सापर्डे हा संघ. आणि आता मात्र पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल बॅट्समन निरंजनचा. शेवटचा बॉल असणार आहे या दुसऱ्या डावातला. राईट आर्म राऊंड. यावेळेस पूल करायचा होता. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल कनेक्ट होत आहे. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येऊन हा झेल कंप्लीट केला जातो. त्याला अधिक यायचंय टॉस साठी. लवकरात लवकर अधिक यांनी टॉस साठी यायचं. आणि या ठिकाणी मला बोलून संधी दिली राहुलजी भोईर यांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कल्याण डोंबिवली, विशालजी म्हात्रे आणि राहुलजी भोईर या दोघांनी आमच्यावर विश्वास ठेवला. जगदीश पाटील यांनी खूप चांगली साथ दिली. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खूप चांगली साथ आमच्या म्हात्रे साहेबांची मिळालेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. बॅक टू यू मिस्टर जगदीशजी पाटील.
हॅलो थँक्यू सो मच मनीषजी पाटील. तर चला शेवटचा मॅच पाहायला मिळाला जनमन अर्जुन लेनेवर टायगर विपक्ष कुशल स्प्रोट टिशा 11 सापाडे. या दोन टीम मध्ये दोन्ही संघाने एक एक सामने जिंकल्यात आणि आता मात्र ही लढाई आहे ती सुपर 4 साठी. त्यामुळे जो संघ जिंकेल तो पुन्हा एकदा या मैदानामध्ये शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान तर निश्चितच महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी ज्यांची निवड झाली त्यांचं आपण आज समालोचन ऐकलं. मनीषजी पाटील भाईंदरचे आहेत आणि त्यांचा या मंचावरती शुभ सन्मान केला जाईल. माणिक जोशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. ज्यांचा आपण अख्ख्या पूर्ण आज दिवसभर अतिशय चांगलं समालोचन ऐकलं ते मनीषजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. हॅलो सा चला आता का आपण वेळ करता टॉस जिंकला या टायगर टीम टॉस जिंकला आपण बॅटिंग यस. दुसरीकडे सापाडे टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो चला लगेच आपण खेळायला सुरुवात करायची आहे. सापाडे संघ पाहिलं तर 2 सामने लागोपाठ केला आणि तिसरा सामना लगेचच त्यांना खेळावा लागतोय. त्यामुळे आता थोडेसे तकाण पहा मिळेल त्यांच्या चेहऱ्यावरती आणि मात्र सामना लगेच सुरू होईल. 4 ओव्हरचा मॅच पहा मिळेल आजच्या दिवसामध्ये टायगर विपक्ष सापाडे या दोन टीम मध्ये.
तर सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना ॲज अ ओपनर्स पाहायला मिळतोय शंतनू पाटील आणि पंकज पाटील ही जोडी पाहतोय. गोलंदाज निल्सन मडवी पहिलं षटक नेहमीप्रमाणे आता सुद्धा षटक घेऊन आलाय. मागचा सामना मात्र खूप अंतराने जिंकलाय सापाडे टीमने आणि त्याच्या मागचा अगोदर सामना पाहिला तर 1 बॉल 1 ची मॅच झाली नाहीये मांडा टीमला, त्यामुळे तो सामना जिंकला डागर संघाने. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकून मात्र आता क्वालिफाय साठी रेस आहे, त्यामुळे कोणता संघ अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहा मिळेल मैदानावरती, डायगर की सापाडे, याचं उत्तर मात्र आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. सामना सुरू होतोय, चांगला खेळ करा आता मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या या पहिल्या दिवसामध्ये. हॅलो आले का कुठे? ओके, किती मिनिटात झालं? 10-15. ओके, पहिलाच बॉल या वेळेला मात्र जागा बनवून खेळतोय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. आणि या चौकाराने आगाज खेळला जातो. या ठिकाणी पाहिलं तर शंतनू पाटील आहेत, नेहमीच सलामीला येताना पाहा मिळाला त्याला आणि 4 ने अकाउंट ओपन केला जातोय.